मला राजाभाईंना सांगायचं आहे, भाई जरा भानगडी कमी करा, वकील आलेली आहे. आणि जो 3 नंबरला गेलेला उमेदवार आहे, जो वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून मतं मागतोय, त्यांना मला विचारायचंय, तुम किसी पार्टी के नहीं हो सके, तुम्ही तुमच्या पार्टीचे होऊ शकलात नाही, तुम्ही जनतेचे काय होणार? महाविकास आघाडीचं करावं तितकं कौतुक आहे. आपली महाविकास आघाडी एकजुटीने राहिली, कुठेच फसवाफसवी झाली नाही, कुठेच काही झाली नाही. पण समोर तुम्ही बघितलं किती माकड चाळत झाले. काल छोटम शेठ होते, आज याला माकड म्हणताय, घोडा म्हणताय, आणि आज गळ्यात गळे घालताय. तुम्ही लोकांना वेडे समजता का? कमळला मत म्हणजे 18 नाही, पुढे 28 ते 40% जीएसटी भरायला लागलेली परिस्थिती या ठिकाणी येईल. त्यांना फक्त अडाणी आणि अंबानी हवेत, बाकी कोणी नको. गरीब व्यापारी आहे, तो काय बोलतो, कमळ आणि त्याचे मित्र पक्ष नको, आम्हाला आता ही महागाई सहन होत नाही. माझे सासरे जय आणि पराजयाला कधीच घाबरत नाही, पण जेव्हा घरावरती भाजप सारख्या पक्षाचा झेंडा लागला ना, भाईंना असं वाटलं की खोतच परत आले. सगळीकडे हे नव्या पद्धतीचे कॉर्पोरेट खोत फिरतायत आणि आपली जागा, आपली जमीन, आपलं अस्तित्व आपल्यापासून घेण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा मी इथल्या कार्यकर्त्यांची ताकद पाहिली, संघर्षाची शक्ती पाहिली आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, खरंच तुमची मला प्रेरणा तुम्ही मला देता आणि देत आला. आज पण आमचे अमरनाथ मास्तर तिथे प्रत्येक घरात जातात. भाई तुम्हाला सांगत नाही काय काय सांगून येतात, सगळं खरं सांगतात लोकांना. आम्ही सांगतो एवढं खरं सांगू नका, पण ते सगळंच खरं लोकांना सांगतात. आणि ज्या पद्धतीने तुम्ही या संघर्षात आमच्या सोबत राहिलात, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते. मी तुम्हाला सांगते, मी माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिलेत. माझे सासरे जय आणि पराजयाला कधीच घाबरत नाही, पण जेव्हा घरावरती भाजप सारख्या पक्षाचा झेंडा लागला ना, भाईंना असं वाटलं की खोतच परत आले. खरंच इतके दुःख भाईंना झालं, पण ते दुःख पुन्हा सगळं विसरून खऱ्या अर्थाने पुन्हा त्यांना कोणी उभं केलं असेल तर ते तुम्ही मंडळी. आणि पूजा, तुझा विजय त्यांचं दुःख पुसणार आहे आणि आपल्याला ते करायचंय. बाकी राजकारण चालू राहील, सीट येतात सीट जातात, पण जी खोती इथे परत आणली आहे, मी तुम्हाला सांगते. कालच मी एका SP मॅडमशी बोलत होते. चरी गावाचा विषय म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे बघा. ज्या चरीमध्ये खऱ्या अर्थाने स्वर्गीय नारायण नागू पाटलांची चळवळ चालू झाली, तिथे आज लँड डिलिंग वरून एवढे मोठे काल वाद झाले, पण निकाल आपल्या बाजूनी लागला, कारण की शेवटी विजय हा सत्याचाच होतो. पण विषय गंभीर आहे, तुम्ही लक्षात घ्या. सगळीकडे हे नव्या पद्धतीचे कॉर्पोरेट खोत फिरतायत आणि आपली जागा, आपली जमीन, आपलं अस्तित्व आपल्यापासून घेण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळी शेतकरी कामगार पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्षासोबतचा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी असेल, ती अशा वेळी फार महत्वाची आणि निर्णायक ठरते. आजपर्यंत आपण शेका पक्षाच्या माध्यमातून कामं तर केलीच, काही असं पण झालं, आम्हाला जाणवलं या शेवटचे 5-6 महिन्यात काम करताना की काही चांगल्या लोकांवर भाई अन्याय झाला, कारण की भाईंचं 100% इथे लक्ष नव्हतं आणि आपण जे इथे लोक बसवले त्यांच्यामुळे काही लोकांवर अन्याय झाला. पण मागच्या 5 ते 6 महिन्यातच कामतवाडीचा रस्ता असेल, भोमोलीची शेड असेल, मुलींना सायकल असतील आणि या पोयनाड बाजारपेठेचा अख्खा रस्ता असेल, तो भाई फक्त तुम्हीच करू शकता. त्याच्यासाठी दुसरे जयंत भाईंशिवाय तो एवढा कठीण रस्ता कोणी करूच शकत नाही. सगळ्या व्यापाऱ्यांची बोलून, सगळ्यांच्या समस्या समजून घेऊन, मार्केट चालू ठेवून पण चांगल्या क्वालिटीचा रस्ता तो पण स्वखर्चाने करणं भाई जोक नाहीये. भाई खरंच तुम्ही आम्हाला एक वेगळी प्रेरणा देता. तुम्ही पूर्वी कायम म्हणायचे की खारेपाट आपलं आहे आपलं आहे, आणि तुम्हाला मी सांगते, म्हणजे बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, खरं बोलते. 2-3 टर्म पासून भाई चर्चा करतायत, जीव आपले घरातले खूप लोक उभे राहतात, हे बरोबर नाही. आपली पार्टी ही एक केडर बेस पार्टी आहे, डावा पक्ष आहे, हे बरोबर नाही. पूर्वी पण भाईंना सत्यविजय पाटलांच्या मुलीला उभी करायची होती, पण तरी भाईंना ही खंत होती मनात, पूजा
आज तुझ्या रूपाने भाईंचं ते स्वप्न पूर्ण झालं. भाईंना किती दिवसापासून एक अशी उमेदवार द्यायची होती, ती पक्की आपल्या शेका पक्षाची आहे, विचाराची आहे, पण पाटील फॅमिलीची नाहीये. राहायला आम्ही पण राहू शकलो असतो, मी राहू शकले असते, सुप्रियाताई राहू शकल्या असत्या, पण आम्ही पूजाला निवडली मुद्दाम. का? कारण की ती तुमच्यातली आहे, ती चांगलं काम करेल म्हणून. ती ज्या पद्धतीची वकील आहे, आता आपल्याला एका वकिलाची गरजच आहे सध्या. मला राजाभाईंना सांगायचं आहे, भाई जरा भानगडी कमी करा, वकील आलेली आहे. आणि जो 3 नंबरला गेलेला उमेदवार आहे, जो वेगळ्या वेगळ्या गोष्टी करून मतं मागतोय, त्यांना मला विचारायचं आहे, तुम किसी पार्टी के नहीं हो सके, तुम्ही तुमच्या पार्टीचे होऊ शकलात नाही, तुम्ही जनतेचे काय होणार? तुम्हाला मी सांगते, ही निवडणूक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय, तुम्ही नक्कीच विजय मिळवणार. मला या ठिकाणी विशेष उल्लेख गौतम दादांचा करायला लागेल. मी माहितीये गौतम, पूर्वी मीनाक्षीताई मला सोबत बसवायच्या. मला काय माहिती नव्हतं, मी नाशिकची मुलगी. मला सगळ्या गोष्टी सांगायच्या की स्वर्गीय नारायण नागू पाटील कसं काम करायचे, भाऊ कसं काम करायचे, आणि विशेष किस्से ते मला सांगायचे स्वर्गीय दादांचे, आणि कोर्टात ते कसे कसे केसेस लढायचे. तुझा आवाज ऐकते ना दादा, परत आले असं वाटतं गौतम, खरंच. आणि त्यांनी जी मेहनत घेतली आहे ना, कधीच तो रॅली पुढे येत नाही शैलाताई, तो सगळ्यांच्या पाठी चालत असतो आणि इतकं चांगलं काम करतो गौतम. तुझ्यामुळे 1000-2000 मतं अशीच वाटणार आहेत. पण खरंच मला घटक पक्षांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानायचे, ज्या पद्धतीने छायाताई असेल, इतर असेल, सोबत राहिले. मी तुम्हाला सांगते, आज महाविकास आघाडीचं करावं तितकं कौतुक आहे. आपली महाविकास आघाडी एकजुटीने राहिली, कुठेच फसवाफसवी झाली नाही, कुठेच काही झाली नाही. पण समोर तुम्ही बघितलं किती माकड चाळे झाले. काल छोटम शेठ होते, आज याला माकड म्हणताय, घोडा म्हणताय, आणि आज गळ्यात गळे घालताय. तुम्ही लोकांना वेडे समजता का? हे आता जनता खपवून घेणार नाही. शिंदे गटाने सुद्धा ना राष्ट्रवादीशी युती ठेवली, ना बीजेपीशी युती ठेवली. आज सगळीकडे त्यांच्या 2-3 उमेदवार उभे राहिले, आणि म्हणून कौशिक, विजय तुझाच आहे. म्हणून आपला विजय आपलाच आहे, कारण की आपली मतं ठाम आहेत, जिथे आहेत तिथे आहेत. आज बऱ्याच लोकांना फोन येतात, आपली लोक फोन देतात, एक चहा देतात आणि मग सांगतात माझं मत खटाऱ्याला. आज ही परिस्थिती आपल्याकडे आहे. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा पुढच्या कामाचा आणि विकासाचा बेस आहे. मी तुम्हाला सांगते, आपली विजन आहे की या पुढे सुद्धा भाई, मी तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही आम्हाला एक पार्टी ऑफिस बांधून देताय. मी तुम्हाला आश्वासन देते, मी स्वतः इथे दर आठवड्याला जनता दरबार घेईन. जो गोर आहे, गरीब आहे, त्याला जी काय मदत लागेल ती 100% मी करीन. आणि तुम्हाला माहिती आहे, मी खोटं नाही बोलत. मी सायकलचा फॉर्म भरून दिला तर त्या मुलीच्या अंगणात सायकल येते. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, मी स्वतः या मतदारसंघाकडे लक्ष देईन. आणि मला धनंजय भाऊ असतील, पूजा असतील, रुपेश भाऊ असतील, हे निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून साथ देतील, जेणेकरून या विभागाचा विकास झाला पाहिजे. आजकाल आपण डेव्हलपमेंट बद्दल बोलतो की रायगडमध्ये खूप डेव्हलपमेंट येते, पण मी कालच्या काँग्रेसच्या भाषणात सुद्धा बोलले, डेव्हलपमेंट कोणाची? त्या ओरिसा आणि तिथल्या भैयांची, का डेव्हलपमेंट आपल्या इथल्या म्हात्रे पाटलांची? हा खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करायला लागेल. इथे आपण बाजारपेठेत उभो आहे, तर मला सगळ्या छोट्या व्यापाऱ्यांना सांगितलंय, कमळला मत म्हणजे 18 नाही, पुढे 28 ते 40% GST भरायला लागेल. ही परिस्थिती या ठिकाणी येईल. त्यांना फक्त अडाणी आणि अंबानी हवेत, बाकी कोणी नकोय. त्याच्यामुळे जो आज छोटा व्यापारी आहे, गरीब व्यापारी आहे, तो काय बोलतो, कमळ आणि त्याचे मित्र पक्ष नको, आम्हाला आता ही महागाई सहन होत नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, एवढ्या मोठ्या संख्येत तुम्ही जमलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि एक विनंती करते, सगळ्यांचं पक्षावर प्रेम आहे? घोषणा देऊन सांगा किती प्रेम आहे. लाल बावटेंकी शेतकरी कामगार पक्षाचा. आता आवाज दिलात ना, तेवढी मतं पाहिजे. एवढंच बोलते. आणि पूजा, धनंजय भाऊ,
रुपेश दादा, अभि, तुम्ही सगळ्यांनी डिपॉझिट घेऊन बाकीच्यांचं परत यायचं एवढंच सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.